टमाटे केचप आपलं खूपच छान झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी कोणताही कलर बीट वगैरे काहीच वापरलेलं नाही। फक्त टमाट्यापासूनच इतका सुंदर कलर आपल्या टमाटे केचपला आलेला आहे। कसं बनवलं चला बघूया। खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथं मी 2 किलो टमाटे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत केचप बनवण्यासाठी। टमाटे केचप बनवण्यासाठी जेव्हा पण आपण टमाटे घेणार तेव्हा ते व्यवस्थित पिकलेले व लाल रंगाचे घ्यायचे, त्याच्यामुळे आपलं केचप एकदम छान येतं। टमाट्याच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घ्यायच्या टमाटे केचप बनवण्याकरता। सर्वप्रथम मी गॅसवर कढई ठेवलेली आहे व गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आपल्याला। त्याच्यामध्ये आता मी पूर्ण टमाटे घालून घेते। टमाटे आपण खालीवर करून घेऊया व टमाट्यामध्ये पाणी घालायची काहीच गरज नाही, कारण त्याचंच भरपूर पाणी सुटतं, म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी अजिबातच घातलेलं नाही आहे। केचपला चांगला फ्लेवर येण्याकरता मी 2 दालचिनीचे तुकडे, 3 वेलदोडे, 3 लवंगा आणि 2 मिरे असं मी घालत आहे। तुम्हाला मसाले जर घालायचे नसतील तर तुम्ही तसंही प्लेन बनवू शकता। 10 लसूण पाकळ्या व अर्धा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, तो पण घालून घेते। आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया। गॅस कमीच राहू द्यायचा आहे आपल्याला, अजिबात थोडाही वाढवायचा नाही आहे गॅस। आता आपण झाकून देऊया। आपण कमी गॅसवर आहे ना टमाटे शिजू देऊया व त्याच्यावर झाकण ठेवू। साधारण 10 मिनटं आपण शिजू देऊया। एकदम छान शिजून जातं 10 मिनटामध्ये। मध्ये मध्ये बघायचं आहे आपल्याला, खालीवर करून द्यायचे टमाटे। साधारण 5 मिनिटांनी मी उघडून पाहिलेलं आहे, तर बघा भरपूर पाणी सुटलेलं आहे टमाट्याचं। अजून आपण त्याला 5 मिनिटं शिजू देऊया। टमाट्याला परत झाकून देते व 5 मिनिटं आपल्याला परत शिजून घ्यायचं आहे अजून। टमाटे आता आपले पूर्णपणे शिजलेले आहेत। आता मी काय करते, तर खडे मसाले आहेत ना ते पूर्णपणे काढून घेईल थंड झाल्यानंतर। आता मी गॅस बंद करते व थंड होऊ देते। त्या मसाल्याचा सुगंध हा पूर्ण घरभर पसरलेला, इतका छान सुगंध येत आहे मसाल्याचा। आता हे पूर्णपणे थंड केलेले व आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते। तुम्हाला जर हे खडे मसाले किंवा कांदा लसूण घालायचं नसेल तर ते न घालता पण करता येऊ शकतं। टमाटे मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर मी ह्या गाळणीनं पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे। माझ्याकडे हे पुरण गाळायची गाळणी होती, अशाच गाळणीमध्ये तुम्हाला पण गाळून घ्यायचं आहे। हे केचप हे फ्रेश टमाट्यापासून आपण बनवलेलं आहे। पीठ गाळायची जी गाळणी असते ना त्याच्यामध्ये बिलकुल गळत नाही, थोडीशी आपल्याला जाडसरच गाळणी पाहिजे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला लाईक करा। आता परत आपण गॅसवर ठेवूया। परत कमीच गॅस केलेला आहे, तुम्हाला गॅस बिलकुल वाढवायचा नाही आहे। बघा किती सुंदर कलर आला आहे। ह्याच्यामध्ये मी कोणताही कलर वापरलेला नाही आहे किंवा बीट पण वापरलेलं नाही, फक्त टमाट्यापासून हा कलर आलेला आहे। टमाटे केचप बनवताना स्टीलचंच भांडं वापरा, ॲल्युमिनियमचं सहसा वापरू नका, कारण त्यांची चव पण बदलेल व तेवढं हेल्दी राहणार नाही। केचपमध्ये मी अर्धी चमची मीठ टाकलेलं आहे। आता साधारण मी लहान वाटी भरून साखर टाकत आहे। केचपमध्ये तर साखर असतंच, तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता। साखर घातल्यामुळे केचप परत आपलं पातळ होऊन जातं, मग त्याच्याकरता आपल्याला परत ते आटवावं लागेल। केचप सतत हलवत राहायचं आहे। आता बघा घट्ट झालेलं आहे। मी जवळजवळ 10 मिनटं कमी गॅसवर आटवले आहेत। आता आपलं केचप हे पूर्णपणे झालेलं आहे, तुम्ही बघू शकता कलर वगैरे सगळं। या केचपमध्ये मी आता अर्धी वाटी व्हिनेगर घालत आहे, तुम्ही सायट्रिक ॲसिड पण घालू शकता। चमच्यांमध्ये म्हणाल तर 5 चमचे मी व्हिनेगर घेतलेलं आहे टेबल। व्हिनेगर टाकल्यानंतर त्याचा कलर अजूनच छान येतो। अजून 5 मिनटं मी गॅसवर राहू देते व नंतर गॅस बंद करते। तुम्ही एअर टाईट बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। टमाटे केचप हे सगळ्यांनाच आवडते, लहानपासून तर मोठ्यांपर्यंत।
तुम्ही पण ह्या पद्धतीनं टमाटे केचप घरी बनवा व कसं झालं ते मला कमेंट्समध्ये सांगा.